राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाचे नूतन आमदार अक्षय कर्डिले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। अहिल्यानगरमधील राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले हे सुमारे 1.25 लाख मतांनी दणदणीत विजयी झालेत। लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी या मतदारसंघात केलेली विकास कामं, सर्वसामान्य जनतेशी जुळवलेली नाळ, त्यांचा या मतदारसंघात असणारा दांडगा लोकसंपर्क या निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरलाय। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या निवडणुकीचं केलेलं चोख नियोजन महत्त्वाचं ठरलंय आणि म्हणूनच युवा आमदार अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्यानं या निवडणुकीत विजयी झाले। त्यानंतर पुन्हा एकदा बुऱ्हाणनगर येथील आमदार कर्डिले यांच्या निवासस्थानी युवा आमदार अक्षय कर्डिले यांना आमदार झाल्याच्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची, मतदारांची तुफान गर्दी गेल्या 2 दिवसांपासून सुरू झाली आहे। आमदार कर्डिले हयात असताना देखील बुऱ्हाणनगर येथे अशाच पद्धतीचं सर्वसामान्य जनता आपले विविध प्रश्न, विकास कामे घेऊन तेथे येत होती आणि आता देखील अक्षय कर्डिले आमदार होताच कर्डिले यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य जनतेची रीघ लागली आहे। युवा आमदार अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्यानंतर एक दिवस मुंबईला गेले। तेथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजप महायुतीचे सर्व प्रमुख नेते मंडळी यांनी अक्षय कर्डिले यांना शुभेच्छा देत राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाच्या विकास कामांसाठी अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा शब्द दिलाय। गुरुवारी मध्यरात्री मुंबईहून बुऱ्हाणनगर येथे पोहोचल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली। तर शुभेच्छा स्वीकारत असतानाच युवा आमदार आलेल्या जनसामान्यांचे प्रश्न देखील समजावून घेत त्या प्रश्नांची सोडवणूक देखील करतायत। एकंदरीतच स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी कमवलेली माणूसरूपी संपत्ती अक्षय कर्डिले देखील जीवापाड सांभाळताना दिसून येत आहेत। देणारच होते अक्षयला जागा त्यांची, पण आज त्यांनी सगळी जागा अक्षयला खुर्चीत देऊन टाकली तर सगळ्यांना लय आनंद झाला, समाधान। साहेबांची सुद्धा लय आनंद झाला। साहेब आता जशी साहेबांनी वाटचाल ठेवली तसंच अक्षय पण होणार आहे। सगळ्यांची जनतेची सेवा करतात साहेबांनी अक्षयला खुर्ची दिली। अक्षय दादा साहेबांनी जी सेवा केली ते सगळ्यांची, जनताची सेवा करणार। प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।